नर्मदे हर. महाराष्ट्राची भूमी ही वारकऱ्यांची आणि धारकऱ्यांची दोघांचंही श्रद्धास्थान भगवा झेंडा. वारी मग ती पंढरपुराची असो वा नर्मदा मैयाची, श्रद्धा महत्वाची. नर्मदा परिक्रमेविषयी अनेक पुस्तकं आज उपलब्ध आहेत. ती वाचली की एकदा तरी ही परिक्रमा करावी, मैयाचं दर्शन घ्यावं ही सुप्त इच्छा जागृत झाल्याखेरीज राहत नाही. पण फार थोड्या भाग्यवंतांनाच हे जमतं. पण म्हणून आपण भाग्यवंत नाही असं समजू नका. आज आपल्यासमोर सौभाग्यवती प्रतिभाताई आणि त्यांचे यजमान श्री सुधीर चितळे नर्मदा परिक्रमेचे अनुभव आपल्याला सांगणार आहेत. हे अनुभव जरी नुसते ऐकले तरी सुद्धा परिक्रमेचा मानसिक लाभ आपल्याला जरूर मिळणार आहे. कारण कलियुगात एक वरदान आहे. पुण्यकर्माची कृती न करता मनात नुसता विचार जरी आला तरी कृती इतकंच पुण्य मिळतं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बोलो नर्मदा मैया की जय. सबिंदु सिंधु सुस्खलत्तरंगभंगरंजितं द्विषस्तु पापजात जातकारि वारि संयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. त्वदम्बुलीनदीनमीनदिव्यसम्प्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्छकच्छनक्रचक्रचक्रवाकशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. महागम्भीरनीरपूरपापधूतभूतलं ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलं जगल्लये महाभये मृकुण्डसूनहर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. गतं त्वदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकुण्डसूनशौनकासुरारिसेवि सर्वदा पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. अलक्ष्यलक्ष्यकिन्नरामरासुरादिपूजितं सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्ष्यकूजितं वसिष्ठशिष्टपिप्पलादकर्दमादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. सनत्कुमारनाचिकेतकश्यपात्रिषट्पदे घृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदे रवीन्दुरन्ति देवदेवराजकर्मशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. अलक्ष्यलक्ष्यलक्ष्यपापलक्ष्यसारसायुधं ततस्तु जीवजन्तुतन्तुभुक्तिमुक्तिदायकं विरञ्चि विष्णुशङ्करस्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. अहोमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा. सुलभ्यदेहदुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्भवानरा न वै विलोकयन्ति रौरवं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. त्वदीयपादपङ्कजं नमामि मातृ नर्मदे. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मी सौ प्रतिभा सुधीर चितळे आणि माझे मिस्टर सुधीर राजाराम चितळे, आम्हा दोघांना 2 वर्षापूर्वी नर्मदा परिक्रमा करण्याचा एक अतिशय सुंदर योग आला. ती नर्मदा परिक्रमा करत असताना जे अनुभव आले की या कलियुगामध्ये ज्याच्यावर आपला विश्वासही बसणार नाही असे अनुभव सर्वसाधारण लोकांपर्यंत जावे आणि नर्मदा मातेची महती सगळ्यांपर्यंत पोचावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न तो नर्मदा मातेलाच अर्पण करून आजच्या विषयाला सुरुवात करते.
परिक्रमा करून आल्यानंतरचे जे अनुभव आहेत हे मी सांगत नाही आहे आणि तुम्ही ऐकतसुद्धा नाही आहे. सांगणारी तीच, ऐकणारी तीच, असं श्रोता वक्ता रामरूप असं समजून आपण या विषयाचा आस्वाद घ्यावा. परिक्रमेचं प्रेरणास्थान काय? सर्वसामान्य सगळ्यांना अशी एक उत्सुकता असते की एवढी कठीण जर ही परिक्रमा आहे तर प्रेरणा कशी झाली. तर माझे मामा श्री रामचंद्र वैद्य यांनी 3 परिक्रमा केल्यात. तर त्यांनी जेव्हा पहिली परिक्रमा केली 85 साली, तेव्हा 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा करून ते जेव्हा आले, तर माझं आणि माझ्या मामाचं खूप चांगलं गुळपीठ असल्यामुळे मी त्यांना 1 महिनाभर माझ्याकडे विश्रांतीला बोलवलं आणि त्यांनी जे काय अनुभव सांगितले त्याच्यातून मला खूप जास्त वाटायला लागलं की ही परिक्रमा कठीण जरी असली तरी आपल्याला करायला हवी. पुढे मामाने दुसरी परिक्रमा केली. दुसऱ्याही परिक्रमेचे अनुभव मी ऐकले. कुठेही अशी उत्सुकता कमी झाली नाही की इतके कठीण आहे तर जरा थांबून घेऊ. तिसरी परिक्रमा माझ्या मामाने 2003ला मामा आणि मामीने केली. त्यावेळेला मामाचं वय 82 वर्ष आणि मामीचं वय 75 वर्ष. दोघांनीही त्याच नियमाने आणि अतिशय खडतर अशी ती आहे आणि ती करून जेव्हा ते आले 2006ला, तेव्हा मात्र मी माझ्या मिस्टरांना 1 मिनिटाची उसंत दिली नाही की आता आपल्याला निघायचं आहे म्हणजे निघायचंच. हे करत असताना थोडी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगते. मला 3 मुलं आहेत. 3घंही व्यवस्थित शिकलेले आहेत, नोकऱ्या वगैरे करतात आहे. पण अजून मोठ्या मुलाचं लग्न झालेलं नव्हतं आणि माझ्या सासूबाई आहेत त्या 80 वर्षाच्या आहेत. माझे मिस्टर एकुलते एक आहेत. 2 बहिणी आहेत पण त्यांचा आजीना सांभाळण्यासाठी काय उपयोग नाही आहे. तर जेव्हा मी मिस्टरांना म्हटलं की परिक्रमेला जाऊया, तेव्हा ते म्हणाले की मामाने कशी केली रिटायर झाल्यानंतर, मी रिटायर झालं की करूया. मिस्टर मेकॅनिकल इंजिनियर, त्यांच्या क्षेत्रात कधी रिटायरमेंट हा प्रकारच नाही. तरी हळूहळू असं ढकलत आता मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत. मग असं करत करत 2006ला माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं. सुनबाई घरामध्ये आली. मिस्टरांना सांगितलं आता आपण निघूया. म्हणजे नाही नाही, तिला अजून सणवार वगैरे जरा कळू दे. 1 वर्षभर वेळ काढला. मग सुनबाईला सांगितलं की आता निघतो. ती अतिशय चांगली मिळालेली आहे, म्हणजे घर संसार सांभाळणारी आहे. त्याच्यामुळे तिला सांगितल्यानंतर तिला फार वाईट वाटलं. 1च वर्ष झालं मी घरामध्ये आले आणि तुम्ही एवढ्या खडतर प्रवासाला का निघालात, असं मी काय केलं. म्हटलं तू छान सांभाळतेस म्हणून मला संधी मिळाली. मग थोडं भावनिक ब्लॅकमेलिंग वगैरे केलं की अगं 32 वर्ष मी संसार केला, मला 2 वर्षाची सुद्धा सुट्टी नाही, तुला पण मी देईन, तेव्हा मला आता जाऊ दे. मिस्टरांच्या जरा जीवावर आलं होतं आणि मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे सांगायला हरकत नाही की हे देव धर्म भाव भावना ह्या बऱ्यापैकी संपलेले आहेत आणि फक्त मशीन, 24 तास मशीन मशीन आणि मशीन. तर त्यांचं म्हणणं असं की एवढे कष्ट काढायचे कशाला. कलियुगामध्ये खूप साधन आहेत. ते सत्ययुगात वगैरे लोक करत असतील ते माहिती नाही, पण कलियुगात खूप साधन आहे. आपण कारनी 1 महिन्यामध्ये जाऊन येऊया आणि तेच आता योग्य आहे. म्हटलं नाही, करायची आहे ती तपश्चर्या म्हणून करायची. आता आपलं वय बघता 50च्या वर आपण आहोत, तेव्हा आपल्याला तपश्चर्या म्हणून करायचं आहे. हो नाही करता करता नाहीपर्यंत गाडी आली की नको आता ह्या वर्षी नको. मग पुन्हा एकदा अस्त्र बाहेर काढलं. म्हटलं तुमच्यासाठी मी माझे आईवडील माझं सगळं सोडून आले, 32 वर्ष तुमच्या घरची सेवा चाकरी केली आहो, तुम्ही माझ्यासाठी एक नोकरी सोडू शकत नाही. त्यांची पण नोकरी छान, एका कंपनीत ते जनरल मॅनेजर वगैरे होते. मग जेव्हा त्यांनी बघितलं फार हट्ट चालला आहे आता आणि आता काही उपाय नाही, तेव्हा त्यांनी पण राजीनामा दिला नोकरीचा आणि माझ्यावर परिक्रमेला निघाले. पण त्यांची जी शारीरिक अवस्था आहे की त्यांचं वजन जास्त होतं, आणखीन स्थूलत्वाकडे झुकण्यासारखं, आणि कंपनीच्या नोकरीमध्ये 12-12 तास पायामध्ये बूट असल्याने त्यांचे पाय अतिशय कोमल झालेले होते. त्याच्या मानाने माझे पाय बऱ्यापैकी कडक आहेत. मग हे सगळं ठरलं आमचं जायचं. घरातून व्यवस्थित निरोप समारंभ झाला. त्याच्या आधी त्याचे नियम असतात की आईची आणि सासूबाईंची परमिशन, म्हणजे थोडक्यात मोठ्या लोकांची परमिशन. तेही कार्यक्रम पार पडले आणि मग जेव्हा कळालं की लहानांचे शुभेच्छा, मोठ्यांचे आशीर्वाद, संत साधू कोणी आपले असतील गुरु वगैरे तर त्यांचं मार्गदर्शन आणि पूर्वजांची पूर्वसुकृत आपल्या पाठीशी असल्याशिवाय हे भयंकर कठीण आहे. मग सगळ्यांना साकडं घातलं, सगळ्यांकडून सगळं हवं ते मिळवलं आणि परिक्रमेला निघालो. पुणे स्टेशनला घरपरिवार सगळे सोडायला आले होते. तेव्हा नियम केला होता एक की कुठलीही साधनं नेणार नाही, मोबाईल नाही, पैसा अडका नाही आणि घरच्यांशी संबंध नाही. आता जी परिक्रमा सुरू केली इथे संबंध संपले, परत आलं की तुम्ही आम्ही एक. रडारडीचा व्यवस्थित प्रोग्राम पार पडला पुणे स्टेशनला. आणखीन 21 नोव्हेंबरला 2007ला मी आणि माझे मिस्टर गाडीत बसलो. पहाटे 4ला, दुपारला खंडवा वगैरे असं करत इंदोरला आमचे भक्तराज महाराजांचा एक आश्रम आहे. तिथे रामानंद महाराज म्हणून आहेत. ते गुरु म्हणून नाही म्हणता ना, पण मार्गदर्शक म्हणून आहेत. त्यांच्याकडे गेलो, त्यांचं दर्शन झालं. विलास आठवले म्हणून अजून एक
मार्गदर्शक आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि पुढे ओंकारेश्वराला आलो. त्याच्या आधी एक मोरटक्क्याचा आश्रम आहे, तिथेही गेलो. भक्तराज महाराजांचा आश्रम आहे, त्यांच्या इकडे दर्शन वगैरे घेऊन व्यवस्थित कार्यक्रम पार पाडून ओंकारेश्वराला आलो. ओंकारेश्वराला आल्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट घ्यायला लागतं की आम्ही सज्जन आहोत. कारण परिक्रमेमध्ये बरेच असे प्रसंग येतात की सज्जनपणाचा कस लागतो. तेव्हा ते मिळवण्यासाठी आमचे 2 दिवस गेले. 2 दिवसांनी मार्कंडेय आश्रमातून आम्हाला ते सर्टिफिकेट देण्यात आलं की हे खरोखर नवरा बायको आहेत आणि सज्जन आहेत आणि खरंच परिक्रमा करण्यासाठी निघतात आहे. ते मार्गदर्शन घेतलं, सर्टिफिकेट घेतलं. मग आता तिथे जे गुरुजी असतात त्यांच्याकडून आपल्याला पूजाविधी घ्यायचा. ते करायच्या आधी अजून आम्ही 1 दिवस थांबलो आणि खरंच परिक्रमा करण्याचे नियम काय असं विचारायला मार्कंडेय आश्रमातच गेलो. तिथे जे वरिष्ठ आहेत त्यांनी असं सांगितलं की 2-3 प्रकाराने परिक्रमा करता येते. तुम्हाला जी करायची आहे ती तुम्ही ठरवा. मी सांगतो त्याची माहिती. त्याने सांगितलं की एक सरळ सरळ बूट चप्पल वगैरे घाला, पैसा अडका ठेवा, सगळी साधनं ठेवा आणि रस्त्याने करा. मग तो एक मार्ग झाला. दुसरा मार्ग असा की अर्ध रस्त्याने करा, अर्ध किनाऱ्याने करा. तिसरा मार्ग झाला की अनवाणी करा, किनाऱ्याने करा आणि खरोखर साधू जीवन काय आहे ते बघा. मग त्याच्यामध्ये संग्रह नाही, आसक्ती नाही, मीपणा विसरायचा आहे आणि ते अतिशय कठीण आहे. आणखीन दुसरं असं की अनवाणीत चालणं. त्यांनी माझ्याकडे बघून सांगितलं की पुण्यातली बाई ही कधी अनवाणी चालायची, पण एवढा हट्ट नाही केला तरी चालेल. म्हटलं नको, नियम तुम्ही फक्त सांगा. मग त्यांनी सांगितलं आणि नियम एकच आहे की कोणाला काही मागायचं नाही आणि कोणी काही दिलं तर नाही म्हणायचं नाही. ठीक आहे. नंतर डॉक्टर विलास आठवलेंचं जेव्हा मार्गदर्शन घेतलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे तपश्चर्या म्हणून जर करणार असाल तर 3 प्रकारचं तप आहे ह्याच्यामध्ये. एक तर अनवाणी चालला आहेत म्हणून पायांचं तप आहे, उपाशी राहणार आहे किंवा जे मिळेल ते खाणार असलात तर पोटाचं तप आहे. ही दोन्ही तापलीच पाहिजे तर आपली काही जी काही पापं असतात ती कमी होतात. तिसरं तप आहे ते अतिशय कठीण आहे की ते म्हणजे डोकं शांत ठेवायचं. हे जर दोन्ही तापलेत आणि जर का डोकं गरम झालं तर परिणाम शून्य. आणि डोकं थंड ठेवणं हे माझ्यासाठी खूप कठीण काम होतं. कारण कोणी नाही म्हटलं की ताडकन त्याला कार्य वगैरे मिळायला मला सवय होती. ते कठीण गेलं थोडं, पण प्रयत्न केला. मग आता 2 जण आम्ही मैयाच्या किनाऱ्याला आलो. त्यांचे कोड असतात, ड्रेस कोड आहे, पांढरीच कपडे घालायचे. तर साडी नेसायची होती पांढरी. मी थोडंसं स्वातंत्र्य घेतलं आणि पंजाबी ड्रेस घातला. तो का घातला ते पुढे हळूहळू येईल. मिस्टरांना एक धोतर म्हणजे कासोटा नाही घालायचं, लुंगीसारखं गुडघ्याच्या वर नेसायचं, वरती एक बंडी. मग पूजाविधी केला. त्याच्यात कन्याभोजन आणि कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे. म्हणजे नर्मदा मैयाला आता ह्याच्यानंतर परिक्रमेमध्ये आपण तिला नर्मदा नर्मदा म्हणणार नाही, ती आता आपली आई आहे. हे सगळं करत असताना ओंकार मांधाताची एक परिक्रमा करायला लागते आपल्याला. ओंकार मांधाता असं पर्वत आहे, पलीकडे ओंकारेश्वर जे आहे तिथे आणि अलीकडच्या तीराला ममलेश्वर आहे. तर ओंकारेश्वराची परिक्रमा करायला लागते. तिथे एक ऋणमुक्तेश्वराचं मंदिर आहे. तर आपली सगळी परिक्रमा झाल्यानंतर आपल्याला तिथेच जायला लागतं. त्याच्या आधी एकदा काय आहे ते बघून यावं म्हणून आम्ही दोघं निघालो. आता आजचा परिक्रमेतला आपला पहिला दिवस म्हणजे उद्यापासून परिक्रमा सुरू होणार. आज पैसा अडका काय आहे ते सगळं संपवून टाकूया आणि उद्यापासून बिलकुल साधू जीवन आपलं असा विचार करून आम्ही निघालो. परिक्रमा सुरू झाली. वरची ओंकार मांधाताची 2 तासाची येते.